नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलं लाडको कोकण या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे भाऊबीज। तर माझ्या सगळ्या बहिणी आल्या आहेत आणि माझी बहीण पण आहे बाजूला, ही बघा। तर आज भाऊबीजेचा कार्यक्रम आहे। तर थोडक्यात तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी टाकणार आहे। तर बघा, ठीक आहे? आम्ही अंकिता ये, तू बहीण पण बस। तर ही बघा, ही आहे माझी बहीण सगळी। अरे ही बघा, ही एक बहीण, ही मामी आहे माझी। आणि हे बघा ट्विन्स, ह्या पण बहिणीच आहेत माझ्या। आणि ही एक आई इथे बसली आहे, बायको पण आहे। मामा इथे बाहेर बसले आहेत आणि हे आपले बाबा आरामशीर एकदम रिलॅक्स मध्ये। तर चला, भाऊबीजेचा कार्यक्रम चालू होतोय आता। तर मित्रांनो, आता आपली आई मामाला भाऊबीज करते। पण अपत्य होती। मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्याची नावे होत। सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे। यमाला माहिती होते की तो मृत्यूची देवता आहे, म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको, आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा। यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती। लहानपणापासूनच एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे, आणि त्यामुळेच यमुनेने यमाला खूप कळकळीची विनंती केली। आता आमची वेळ आहे। ही माझी सख्खी बहीण आणि बाकीच्या मामाच्या मुली आहेत, आणि बाकीचे लोक पण करणार आहेत भाऊबीज। तर दाखवतो तुम्हाला पुढे। त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले। ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला तो दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीया होय। यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे अगदी आनंदाने आदरातिथ्य केले, पाटावर बसवून त्याला ओवाळले। यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार, अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने माग, अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून? तेव्हा यमुना म्हणाली, मला तर कसली कमी नाही, नको धन, नको आणखी काही, पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा। आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको, त्याचे मृत्यूपासून संरक्षण करावे। यमाने यमुनेला तथास्तु म्हटले, आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात। या दिवशी बहीण भावाला ओवाळते, आपल्या भावावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये आणि आलेल्या संकटापासून त्याचे रक्षण व्हावे, हाच यामागील उद्देश होय। माझ्या पाया मोठ्या
तर मित्रांनो बघा, ह्या सगळ्या बहिणी आहेत माझ्या. ही सख्खी बहीण आहे, मामाच्या मुली आहेत. आणि आता आपला भाऊबीजेचा कार्यक्रम पूर्ण संपन्न झालेला आहे. तर बाकीचा कार्यक्रम म्हणजे आता जेवणाचा कार्यक्रम आहे. तर चला भेटूया जेवताना. तर ओके, बाय.